या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील त्याच्यानंतर आणखीन एक षटक असेल म्हणजे मी म्हणेन की विनायक हा फलंदाज टिकणं खेळपट्टीवर टिकणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. हॅलो एक सेकंड विनायक म्हटलं तर लगेच श्री गजाननाचं नाव कॉमेडिटर मनोज घरात खानिवडे आणि समोर यायचं आहे त्यांचं स्वागत आमचे कार्यकर्ते नितीन भोईर करतील. हे मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते व्याफिडाईसवर. आदरणीय सन्माननीय मनोजजी घरत जे युवा विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत खानिवडे गावाचे सुपुत्र आहेत आणि त्या ठिकाणी या ठिकाणी ते आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं जातंय. राईट आर्म ऑफ द विकेटनी फुलालेंचा चेंडू आणि यावेळेस त्रिफलाची चिरुपेने फलंदाज बाद. गती अतिशय चांगली गती मेंटेन केली होती त्यामुळे हा चेंडूला व्यवस्थित ओळखू शकला नव्हता फलंदाज विनायक आणि त्रिफलाची चिरुपेने हा जो घातक फलंदाज होता तोच फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसतोय. निश्चितच आता मात्र प्लस पॉइंट मध्ये येऊ शकतोय क्षेत्ररक्षण करणारा एडवन हा संघ. तरी सुद्धा मी या ठिकाणी म्हणतोय 3 षटक संपल्यानंतर जी धावगती आहे ती धावगती 11.33 ची आहे हेमंत आणि 1 षटक शिल्लक आहे. दोन्ही फलंदाजांनी आपलं काम चांगल्या चौकपणे बजावलंय. विनायक यांनी 2 उत्तुंग षटकार आणि 1 खणखणीत चौकारणीशी 23 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात. चांगला स्ट्राईक रेट त्याचा जर आपण बघितला तर रन रेट त्याचा जर आपण स्ट्राईक रेट बघितला तर खूप चांगला प्रकारे मिळतोय. चांगली फलंदाजी त्यांनी आपल्या संघाकरता केल्यात आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्यात उतरलोय पंकज पाटील. नवीन जो फलंदाज पंकज आणि त्याच्यानंतर आता किरण हा फलंदाज आला हेमंत. शेवटचे 6 चेंडू यांशीचे सफाळे संघ बघूया किती धावा बनवतोय कारण त्यांची स्थिती आहे ती 2 गडी बाद 34. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज गौरव. शेवटच्या चेंडूला त्रिफळाची चिरुपेने बाद केलं होतं विनायक सारख्या घातक फलंदाजाला. क्षेत्ररक्षण बघितलं शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग त्याच्यानंतर ऑन साईडला बघितलं डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग डीप मिड विकेट एक वाईड ऑफ मिड ऑन ला एक क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑन आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं तर ऑफ साईडला एक लॉंग ऑफ दिसतोय डीप एक्स्ट्रा कव्हर 1 पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू अतिशय बाहेर टाकला होता यावेळेस चेंडू जातोय गली रिजन मध्ये. वाईटचा इशारा पंचांचा 1+1 अशा 2 धाबा येतात. 2 धाब्याने धावसंख्या पोहोचते ती 36 या धावसंख्येवर 36. निश्चितच एक चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय कारण मागच्या सामन्यामध्ये 44 धावा चेस झाल्या नव्हत्या. या फलंदाजी करणारा संघ मजबूत स्थितीमध्येच आहे हेमंत. एनसीसी सफाळे हा संघ कारण अजूनही 6 चेंडू शेष आहेत 36 धावा सरासरी आता वाढताना दिसते आपल्याला 12ची सरासरी बनले सध्या तरी. यस निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गौरव थोडासा वेगळा गोलंदाजी यावेळेस हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न चेंडू येतोय लागल्यानंतर आपण बघितलं थोडासा गेला होता स्कोअर लेगच्या दिशेने आणि या 2 धाबा सहजगतीने पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येमध्ये बदल होतोय धावसंख्या पोहोचते ती 38 या धावसंख्येवर 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हेमंत आपण हेलिकॉप्टरचा उल्लेख केला या एक दिवसीय सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी याची आठवण होते. मात्र जर आपण बघितलं तर इगार सिकोस्क्री ह्या जो शास्त्रज्ञ होता त्या शास्त्रज्ञाने हेलिकॉप्टरचा शोध लावला. मात्र क्रिकेटमधील हेलिकॉप्टरचा शोध कुणी लावला असेल तर तो MS धोनी या भारतीय क्रिकेटपटूने. निश्चितच यॉर्कर पद्धतीच्या चेंडूवर कुठल्या प्रकारे शॉट खेळला पाहिजे त्याचं या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवून दिलं होतं. पुन्हा गोलंदाज गौरव राईट आर्म ओव्हर द विकेटने हवे चेंडू आहे झेल होऊ शकतो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सोपा झेल होता मात्र सोपा झेल सुटला जातोय आणि या 2 धावा मिळतात सफाळे संघाला. 2 धाव्याने धावसंख्या 40 या धावसंख्येवर पोहोचते 40 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. टॉस साठी आहे पुढील दोन्ही संघाचा कर्णधार. या पुढील होणारा जो 4था सामना असेल तो जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध ऋत्विक 11 गोखविरे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. ओ व्हॉट अ शॉट लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. यॉर्कर चेंडूला काय जबरदस्त ट्रीटमेंट दिलेले या ठिकाणी फलंदाज किरण याने. अतिशय चांगला फटका धावसंख्या पोहोचते ती
46 या धावसंख्यावर. थोडक्यात म्हणायचं झालं तर हेमंत, ब्रह्मास्त्र जे होतं त्या ब्रह्मास्त्र निकामी केलंय या फलंदाजाने. खरोखरच बघितलं आपण शतरक्षाच्या डोक्यावरून चेंडू जाताना दिसतोय. मी म्हणेन की डोक्यावरून चेंडू जाऊया पाणी, दोन्ही सुद्धा बुडल्याची निशाणी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह, चेंडू येतो लॉंगॉनला, शतरक्षक त्या ठिकाणी यावेळी चांगलं शतरक्षण फेकी होईल. गोलंदाजी हातामध्ये मात्र वाईट फेकी होती भरपूर, त्यामुळे या 2 धावा सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येमध्ये बदल 50 धावा, 48 धावा, 48 धावा धावपलकावर. अद्याप ही 2 धावेपासून दूर, हाफ सेंचुरी पासून 2 चेंडू आणखीन शिल्लक असतील म्हणजे 50 धावा निश्चितच येऊ शकतील धावपलकावर. आजच्या दिवसातला हाय टोटल आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करेल किरण. काय जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत बघितलं पण 4 चेंडू मध्ये वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू यावेळेस सोडून दिला होता. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा सुद्धा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू देतो पायाला लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या. वाईटचा सुद्धा इशारा पंचांचा. 2+1 धावसंख्या पोहोचते ती 51. हाफ सेंचुरी पूर्ण होते या ठिकाणी फलंदाजी करणारा एनसीसी सफाले संघ. महागात पडू शकते दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना एडवन संघाला. पुन्हा एडवन संघाकडून गोलंदाज गौरव. स्लोअर 1 होता या वेळेला. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा शतरक्षक त्या ठिकाणी चांगला शतरक्षण करतोय. लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये हा चेंडू आला तर 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 53 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधला. चांगली फलंदाजी या स्लॉग ओव्हर मध्ये करताना दिसतोय फलंदाज किरण. प्रत्येक चेंडूला सामोरे गेलेला आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक किरण याने घेतलेली आहे या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय वाईड स्पीड विकेटच्या दिशेने सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 59 या धावसंख्येवर आणि 60 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी एडवन संघासमोर. जाऊया आपण टॉस कडे. पुढील संघात दोन्ही संघ टॉस साठी यायचा आहेत. गोखले संघाचा कर्णधार आणि जय हनुमान टिवरी संघाचा कर्णधार. लगेच टॉस बॉक्स वर या. टॉस होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचा कॅप्टन आणि सोबतच ऋत्विक 11 गोखिवरे, विजय जाधव ज्या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसेल त्या संघाचे कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये जा. प्रतिनिधी जात आहेत आमचे हेमंत पाटील. ओव्हर टू यू हेमंत. राहील हकीम विनंती करतो त्याने टॉस साठी यायचा. हॅलो राहील हकीम. हॅलो, मी विनंती करीन मान्य श्री राहिलजी हकीम यांना की त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचा कर्णधार लगेच टॉस मध्ये आपण यायचा आहे. जय हनुमान टिवरी संघाचा कर्णधार आणि ऋत्विक 11 गोखवीर या संघाचा कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो, टिवरी संघाचा कर्णधार आणि गोखेवरे संघाचा कर्णधार. कर्णधार लगेच यायचा आहे. कॅमेरामॅन टॉस बॉक्स. टिवरी संघाचा कर्णधार. हनुमान टिवरी संघाचा कर्णधार आपण सुद्धा लगेच या ठिकाणी यायचं आहे. टिवरी संघाचा कर्णधार शेवटचा ऑफिशियल कॉल टॉस साठी लगेच यायचं आपण. प्लीज दोन्ही संघ आपण बघतोय डिसिप्लिन दाखवा. वाळीव या ठिकाणी जी ही स्पर्धा झाली होती त्याच्यामधून हे 2 संघ
आलेले आहेत या ठिकाणी खेळण्यासाठी. तिवरी संघाचा कर्णधार, तिवरी संघाचा कर्णधार तिवरी संघाचा कर्णधार प्रताप प्लीज. तिवरी संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. आपण दुसऱ्या इनिंगला सुद्धा प्रारंभ होतोय, याकरता आपली उपस्थिती फार गरजेची आहे, महत्वाची आहे. तिवरी संघ कर्णधार रवी ठक्कर या ठिकाणी येताना दिसतो. तिवरी संघाचा कर्णधार. वेलकम रवी, वेलकम. शंकर जाधव हे आपण बघतोय मांडेसे राहिल हकीम यांच्या शुभ हस्ते 4 षटकाचा फक्त सामना. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. शंकर जाधव या ठिकाणी कॉल करतील. छापा कॉल आहे आणि काटा आलेला म्हणजे टॉस जिंकलेला तो तिवरी संघाने. मी राहिलजी हकीम यांना विनंती करीन की आपण व्हीआयपी डॅशवर बसायचं. धन्यवाद. आपल्याला विनंती असेल आपण व्हीआयपी डॅशवर बसायचं आहे. रवी, आपण टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे तुमचा? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकाचा सामना आहे, पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा निर्णय घेत आहे. याच्या मागचं गेम प्लॅनिंग काय तुमचं? आमच्याकडे बॅट्समॅन आहेत, आम्ही कमीत कमी धावा करून मध्ये यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे फलंदाज आहेत तसे आम्ही त्यांनी दिलेल्या धावा आम्ही चेस करू शकतो. कुठले गोलंदाज की चांगले गोलंदाजी करू शकतील? गोलंदाज आमच्याकडे भूपेंद्र आहे, प्रताप आहे, 2-3 अजून गोलंदाज आमच्याकडे आहेत. हे जे आयोजन आपण बघतो 4 क्षेत्रामधून 4 संघ म्हणजे 16 संघ आजच्या दिवसामध्ये असतील, हे कसं वाटलं तुम्हाला आयोजन? एक चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. नक्कीच आमदारांच्या मार्फत ह्या 4 ठिकाणी ज्या मॅच ठेवण्यात आल्या त्याच्यातून इकडे परत आपल्याला आणलं मनोर इकडे. नक्कीच चांगलं आयोजन आहे. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. शंकर, आपण टॉस हरलेला, तुम्ही मला सांगा की तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायचं आहे. किती धावांचं टार्गेट या मैदानामध्ये सेफ टार्गेट असेल? टार्गेट तर नाही बोलू शकत पण जास्ती रन बनवण्याची प्रयत्न करणार. कुठले फलंदाज ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील? विजय जाधव आणि संतोष जाधव, राहुल जॉन. हे असे आपण बघितलं. ही जी आपण बघली रणनीती होती, ही जे आयोजन होतं, हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं? खूपच सुंदर. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. संदीप गावडे इज देअर.